ग्रामीण भागातील वयोवृद्ध विधवा व ज्येष्ठ नागरिकांचे थकीत वेतन प्रजासत्ताकापूर्वी अधिकाधिक अदा करण्यात यावे. पतित पावनची मागणी. विधवा परित्यक्त्या, वयोवृद्ध विधवा व ज्येष्ठ नागरिकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न प्रजासत्ताक दिनापूर्वी मिटला पाहिजे, अशी मागणी पतित पावन संघटनेने केली आहे. भाजपाने लाडक्यांच्या लाडकी विचारधारेत वयोवृद्ध विधवा परित्यक्त्या व ज्येष्ठ नागरिकांना काठाला सारले. त्याचबरोबर घरच्या व ज्यांनी पालकत्व स्वीकारलेल्यांनी त्यांना घरातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शहराच्या गरीब वस्तीत ग्रामीण भागातल्या वयोवृद्ध ज्येष्ठ व विधवा परित्यक्त्या आहे त्यांचे वेतन रखडल्याने अफवेमुळे तुमचे वेतन बंद या अफवेमुळे घरच्या व पालकत्व स्वीकारलेल्या कडून त्यांचा आता तिरस्कार करण्याची सुरुवात झाली आहे व तिरस्कार करण्यात येत आहे. धुळे जिल्हा व धुळे तालुक्यात हाही त्यात सामील आहे. गेल्या काही 11 महिन्यापासून निवृत्ती वेतन न मिळाल्याने किंवा यांचे वेतन बंद करण्यात आले असे सन्मानपत्र उद्गार मिळत असल्याने घरच्यांकडून व पालकत्व स्वीकारलेल्यांकडून त्यांना त्रास करण्यात येत आहे. किंवा तुमचे वेतन बंद झाले असे सन्मानपत्रक सरकारने पोच करायला हवे असेही म्हटले जात आहे. योजनांचा डांगोरा पिटवला जातो, परंतु हातात झुंझुरके दिले जात आहे. लोकनियुक्त संजय निराधार समित्याही आज अस्तित्वात आहे किंवा नाही, किंवा तहसीलदारच संजय निराधारचा बाप बनवण्यात आला आहे का? तहसीलदार हे वाळूच्या वहिवाटीत वाळून गेले आहे असे म्हटले जाते. वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच विधवा यांचे निवृत्ती वेतन मिळायला हवे. त्यामुळे सांभाळणारे किंवा पालकत्व घेणारे थोडीफार निगा राखाय, मान सन्मान मिळायचा. परंतु आता जेवणासाठी, आंघोळीसाठी ताटकत किंवा बाजूला ठरवलेले आहे. भीक मागायला गेले तरी लोक म्हणतात की सरकारी म्हातारी रिकमचट राम करी असे विशेषण देऊन संबोधले जात आहे. तरी प्रशासनाने याबाबत या आशंकेचे निराकरण करून प्रजासत्ताक व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकापूर्वी त्यांच्या खाती त्यांचे थकीत निवृत्ती वेतन जमा करण्यात यावे, ते मिळावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक व महिला मंच व पतित पावन संघटनेने केल्याचे कळते.